दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच हे जग फसतं ही म्हण गेली कित्येक वेळा आपण सगळ्यांनी ऐकली आहे नाही का आणि याची प्रचितीसुद्धा आपल्या सगळ्यांनाच आली आहे. खरं तर ह्याच म्हणीवर आधारित म्हणजे लिटरली ही म्हणच एका मराठी चित्रपटाची टॅगलाईन आहे. हो, मी बोलतेय दिसतं तसं नसतं अशी टॅगलाईन असलेल्या वाळवी या चित्रपटाबद्दल. आता नाव थोडंसं आगळं वेगळं आणि विचित्र नाही वाटलं? नाही, मलाही वाटलं, पण जेव्हा मला कळलं की जे दिग्दर्शक हे परेश मोकाशी सर आहेत, नाव इट मेड सेन्स फॉर मी. कारण का जेव्हा जेव्हा परेश मोकाशी सरांच्या कुठलेही सिनेमे आलेले आहेत तेव्हा तेव्हा त्यांच्या चित्रपटांची नावं अशीच विचित्र आहेत. नाही म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एलिझाबेथ एकादशी, हरिश्चंद्रची फॅक्टरी, त्याच्यानंतर ची व ची चौका, खूपच वेगळे आहेत नावं नाही का? पण जितकी नावं वेगळी तितकेच अमेझिंग सिनेमे त्यांनी दिलेले आहेत. बरं, आता वाळवीबद्दल जर का बोलायचं झालं तर झी स्टुडिओसोबतचा यंदाचा हा त्यांचा चित्रपट हा हॅट्रिक मारणारा म्हणजेच तिसरा चित्रपट आहे. म्हणूनच प्रोडक्शन व्हॅल्यू सगळं काही थोडंसं उत्तम बघायला मिळणार आहे याचा मात्र मला आनंद झाला आहे. आता वाळवी हा जो सिनेमा आहे बेसिकली ओव्हरऑल याचं ट्रेलर टीजर पाहता एक ओव्हरऑल मला आयडिया अशी आली आहे की एक्स्ट्रा मराठी अफेअर आहे स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वेचं. तिथेच लग्न झालेलं आहे स्वप्नील जोशी आणि अनिता दातेचं, बरोबर. आता शिवानी आणि स्वप्नील जोशी हे एकमेकांसोबत काहीतरी प्लॅन करताय ज्याच्यामध्ये त्यांना फक्त बायकोला मारायचं आहे होतो आणि खून होतो पण का, मुळात हाही एक प्रश्न आहे. वेल, या सगळ्यांमध्ये सुबोध भावेची जी एंट्री आहे ती एवढीशी दाखवली आहे फक्त. खरं तर या ट्रेलरच्या आधीच एक टीजर त्यांनी अनाऊन्स केला होता आपल्या सगळ्यांसमोर, ज्याची डंकीसारखी अनाऊन्समेंटसारखेच एक थोडंफार मला सिमिलर वाटलं, जो शाहरुख खानचा सिनेमा येतोय. पण तरीसुद्धा मला ती कॉन्सेप्ट आवडली की प्रमोशन करण्याची थोडी आगळीवेगळी पद्धत होती. पण सगळ्यात मोठी चूक त्यांच्या टायटल अनाऊन्समेंटच्या व्हिडिओमध्ये होती. कारण का जो सगळ्यात पहिला व्हिडिओ परेश मोकाशी सरांनी अपलोड केला होता यूट्यूबवरती, सगळेच ओके म्हणाले, म्हणजे आता शूटिंग सुरू करायला लागणार. हा तुम्ही जो टीजर आहे अपलोड करताय चक्क मागच्या महिन्यात आणि त्याच्या 15 साधारण एक ट्रेलर रिलीज होतोय जो की आज आहे आणि त्याच्या काही एक 10-12 दिवसांनंतर सिनेमा रिलीज होतोय. सो इट मेक्स नो सेन्स. सो आय फील की समवेअर हे थोडंफार प्लॅन करणं फार गरजेचं होतं. सो त्यामुळे मला असं वाटतं की जी मराठी इंडस्ट्री खूप जास्त डिझर्व करते सध्या अटेन्शन सगळ्या जगाचं, त्यासाठी वाळवी हा सिनेमाचं प्रमोशनसुद्धा खूप आधी सुरू करायला पाहिजे होतं. पण लिटरली फक्त 35 ते 40 दिवस आधी तुम्ही फक्त ट्रेलर अपलोड करताय, टीजर अपलोड करताय आणि त्यानंतर इफ यू आर एक्सपेक्टिंग की आम्ही सगळ्यांनी यावं, तर आय थिंक ती कुठेतरी एक मला असं वाटतं चूक आहे ज्याच्यावरती नक्कीच काम करायला हवं. असो, आजच्या या वाळवीबद्दल जर का बोलायचं झालं तर स्वप्नील जोशी सगळ्यांना ठाऊक आहे, त्याचं समांतर 2 सारख्या वेबसिरीजमध्ये प्रचंड कौतुक झालं. त्याच्यानंतर त्याचे सिनेमे जे आहेत ते सुद्धा एकापेक्षा एक मस्त आणि अमेझिंग आहेत. अनिता दातेबद्दल जर का बोलायचं झालं तर माझ्या नवऱ्याची बायको सारख्या मालिकामधून तिने प्रचंड जास्त प्रेम मिळवलं अख्ख्या महाराष्ट्राचं आणि फक्त मालिकाच नाही तर सिनेमांमध्ये सुद्धा तिने उत्तुंग काम केलंय. शिवानी सुर्वे बेसिकली बिग बॉस मराठीमधून सगळ्यांच्याच मनपसंतीला उतरलेली अभिनेत्री आहे. ती फक्त अभिनेत्री नसून एक उत्तम गायिका सुद्धा आहे, परफॉर्मर पण आहे. आणि जर का बोलायचं झालं सुबोध भावे जे माझे पर्सनली खूप फेवरेट ॲक्टर आहे, सो त्यांच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर मला असं वाटतं एक मेथड ॲक्टर जे आहे ते स्वतः आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले आणि नुकताच त्यांचा हरहर महादेव हा चित्रपट येऊन गेलाय. आता त्याच्या काय कॉन्ट्रोवर्सीज होतात त्याबद्दल आता नको बोलूया, पण आता सध्या वळूया वाळवीकडे. 13व्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळवलेला हा वाळवी चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर. बघायला विसरायचं नाहीये, जास्तीत जास्त प्रेम आपण देण्याचा प्रयत्न करूया. मात्र एका गोष्टीची खंतसुद्धा मला वाटते की 13 जानेवारी ही तारीख का निवडली. जर तुम्हाला ऑलरेडी ठाऊक आहे की 13 जानेवारीला व्हिक्टोरिया हा जो मराठी हॉरर फिल्म जी येणार होती, जी साधारण 30 डिसेंबरला येणार होती, ती आत्ता येते 13 जानेवारीला. त्यानंतर साथ सोबत हा सुद्धा एक सिनेमा येतोय पण फारसं कोणाचंच त्याकडे लक्ष नाहीये. आणि बॉलिवूडबद्दल जर का बोलायचं झालं तर बॉलिवूडकडून कुत्ते हा सिनेमा रिलीज होतोय 13 तारखेला. मग एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये वाळवी कधी येईल कधी जाईल मला नाही वाटत की फार जास्त चांगला रिस्पॉन्स आम्ही देऊ शकणार आहोत. पण तरीसुद्धा मी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला प्रार्थना करीन की मराठी सिनेमाला जास्तीत जास्त वर नेण्यासाठी आपण प्लीज सगळ्यांनी सोबत येऊया, प्रयत्न करूया आणि भेटूया अशाच एका आणखीन पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्टे ट्यून.